असंख्य सेल्स तयार झाले. आता हे असंख्य सेल्स जे तयार होणार त्याला म्हणतात ग्रॅन्युलोसा सेल्स. म्हणजे आता काय झालं बघा, सर्वात बाहेर स्टोमॅटल सेल्स आहेत, त्याच्या आत फॉलिक्युलर सेल्सचं डिव्हिजन झालं आणि तयार झाले फॉलिक्युलर सेल्स, सॉरी ग्रॅन्युलोसा सेल्स. आणि बरोबर ग्रॅन्युलोसा सेलच्या मध्ये आहे ओके बघा, फॉलिक्युलर सेल्स आहेत ते डिवाइड अँड रिडिवाइड झाले, डिवाइड अँड रिडिवाइड होऊन तयार झाले ग्रॅन्युलोसा सेल्स. त्यामुळे आकार वाढला त्याचा. बघा इकडे वाढायला सुरुवात झाली आहे. बघा ग्रॅन्युलोसा सेल्स तयार झाले. हा ग्रॅन्युलोसा सेल्स तयार झाले. हे ग्रॅन्युलोसा सेल्स आहे, हा उसाइट आहे. आता हे ग्रॅन्युलोसा सेल वाढत वाढत जातात. याच्या बाहेर एक लेअर तयार होतो, इट इज कॉल्ड स्टोमॅटल सेल्स. पण या ग्रॅन्युलोसा सेल्सच्या मध्ये ना एक जसे आकार वाढतो खूप मोठे होतात आणि नंतर त्याच्यामध्ये ना कॅव्हिटी फॉर्म होते. ग्रॅन्युलोसा सेल्सच्या आत कॅव्हिटी फॉर्म होते. सो ती कॅव्हिटी जी फॉर्म होते त्या कॅव्हिटीला एंट्रम म्हणतात. आता कॅव्हिटी फॉर्म झाल्यामुळे काय होतं माहितीये का, हा जो सेंटरला असलेला उसाइट आहे तो कुठेतरी बाजूला जाऊन सरकतो किंवा सेंटर सोडून बाजूला येतो. आता बाजूला गेल्यानंतर हे ग्रॅन्युलोस आणि हे जे काही एंट्रम आहे, एंट्रम मध्ये फ्लुइड तयार होतो, दॅट इज कॉल्ड एज लिकर फॉलिक्युली. आता हे जे काही ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, हे ग्रॅन्युलोसा सेल्स पहिला लेअर उसाइटच्या भोवती तयार करतात. पहिला लेअर ओवमच्या बाजूला उसाइटच्या सभोवताली तयार करतात, त्याला म्हणतात करोना रेडिएटा. करोना रेडिएटा उसाइटच्या बाहेर, ओवमच्या बाहेर पहिला लेअर तयार होतो जर्मानल सेल, सॉरी ग्रॅन्युलोसा सेल पासून, त्याला म्हणतात करोना रेडिएटा. तसंच आता करोना रेडिएटा बाहेरचा लेअर आहे, आत आहे ओवम. ओवमला स्वतःचा लेअर आहे, दॅट इज कॉल्ड एज व्हायटलाइन मेम्ब्रेन. तर हा व्हायटलाइन मेम्ब्रेन किंवा ओवम अजून एक लेअर तयार करतो स्वतः भोवती, जो करोना रेडिएटा आणि व्हाईटलाईन मेम्ब्रेनच्या मध्ये तयार होतो, दॅट इज कॉल्ड एज झोना पेलुसिडा. म्हणजे आता ओमला 3 लेअर तयार झाले. कोणते कोणते? एकदम बाहेरचा करोना रेडिएटा, त्याच्यानंतर आला झोना पेलुसिडा आतला, आणि त्याच्या आतला अजून लेअर आला एकचा स्वतःचा मेम्ब्रेन, व्हाईटलाईन मेम्ब्रेन. असं सगळा पार्ट हा कुठेतरी जाऊन थांबलेला असतो. पण तो ज्याच्यावरती रेस्ट होतो, तो रेस्ट म्हणजे मास ऑफ सेल्स आहेत, जे परत ग्रॅन्युलोसा सेल्स तयार करतात. म्हणजे हे सेल्स जे फॉलिक्युलर सेल पासून तयार झालेले ग्रॅन्युलर सेल्स आहेत, हे ग्रॅन्युलोसा सेल्स अजून मास ऑफ सेल्स तयार करतो. त्या मास ऑफ सेल्सला म्हणतात डिस्कस प्रॉलिगेरस, ज्याच्यावरती हे एक बसलेलं असतं किंवा एक रेस्ट झालेलं असतं. म्हणून डिस्कस प्रॉलिगेरसला दुसरं नाव आहे जर्म हिल, ज्याच्यावरती एक बसतं. आता जो बाहेर स्टोमॅटल सेल्स असतो ना, एकदम बाहेरचा जो स्टोमॅटल सेल्स मी इथे दाखवलेला होता, हे सगळे सेल्स इथे बाहेर येत राहतात. स्टोमॅटल सेल्स असतो तिकडे बाहेर. हा स्टोमॅटल सेल्स आता डिफरन्शिएट होऊन 2 लेअर तयार करतो. बाहेर पहिला थिका एक्सटर्ना आणि दुसरा थिका इंटरना. सो आता तयार झाला बाहेरचा थिका एक्सटर्ना, आतला थिका इंटरना, नंतर एक ग्रॅन्युलोसा सेल, नंतर एक एंट्रम, त्याच्यानंतर करोना रेडिएटा, त्याच्यानंतर झोना पेलुसिडा, त्याच्यानंतर उसाइट, आणि इथं असलेला डिस्कस प्रॉलिगेरस. अशा रिझल्टंट स्ट्रक्चरला म्हणतात मॅच्युअर्ड ग्राफेन फॉलिकल. हे मॅच्युअर्ड ग्राफेन फॉलिकल 14व्या दिवशी ओव्हरी मधनं बाहेर पडतं. इथं ब्रेक होतो, ओव्हरीच्या सरफेस ब्रेक होतो. कॉर्पस हा जो काय पार्ट आहे हा बाहेर पडतो, ज्याला आपण ह्याला डिस्चार्ज ओव्हम म्हटलंय, पण ओव्हम नाही आहे, ही सेकंडरी उसाइड आहे किंवा सेकंडरी ओव्हम आहे. हे बाहेर पडतं अलॉंग विथ ब्लड आणि क्लॉट. म्हणून या स्टेजला बऱ्याचशा फिमेल मध्ये ऍब्डॉमिनल पेन होतं किंवा पेल्विक पेन होतं. दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ दिस ब्रेक. इट्स अ नॉर्मल, नॅचरल थिंग. सो हे ब्रेक झाल्यामुळे काय होतं माहितीये का, थोडंसं ब्लड तिकडनं बाहेर येतं. बाहेर म्हणजे बॉडीच्या बाहेर येत नाही, आत बाहेर ब्लिडिंग होतं. सो म्हणून बऱ्याच वेळेला बऱ्याच फिमेल मध्ये पेनिंग होतं, काय फिमेल मध्ये. सो 15-16व्या दिवसामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलच्या नंतर. सो हे जे काही रिलीज झालेलं एग आहे, सो रिलीज फ्रॉम एग फ्रॉम दी ओव्हरी इज कॉल्ड एज ओव्युलेशन. नाउ दिस स्टेज इज कॉल्ड एज ओव्युलेशन. याला ओव्युलेशन असं म्हणतात. बाहेर काय येतं, तर बाहेर फक्त ओसाइट म्हणजे ओवम, करोना रेडिएटा, झोना पेलुसिडा आणि करोना रेडिएटा एवढाच बाहेर, त्याला सेकंडरी ओसाइट म्हणतात. तर उरलेला सगळा जो पार्ट आहे म्हणजे डिस्कस प्रॉलिगेरस, ग्रॅन्युलोसा सेल्स आणि कॅव्हिटी, हे सगळं जे आहे त्याला आपण आता एम्प्टी ग्राफेन फॉलिकल म्हणूया. हे एम्प्टी ग्राफेन फॉलिकल चं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियम मध्ये होतं.
एका वेळेला एकच तयार होतं हा, कॉर्पस ल्युटियम मध्ये होतं. आता या एगला दोन पॉसिबिलिटी आहे, आयदर एक फर्टिलाइज होणार किंवा एक फर्टिलाइज होणार नाही. हा एक जातो फेलोपियन ट्यूब मध्ये. फेलोपियन ट्यूब मध्ये गेल्यानंतर त्याच वेळेला जर स्पर्म एकत्र आले आणि फर्टिलायझेशन झालं तर ही कॉर्पस ल्युटियम टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करते. and this temporary endocrine gland that is called corpus luteum starts secreting pregnancy hormone called as progesterone. इथं काय होणार माहितीये का, प्रोजेस्ट्रॉन ऑलरेडी असतं पण एकदम कमी प्रमाणात असतं. इथं मात्र भरपूर प्रमाणात प्रोजेस्ट्रॉनचं लेवल हे होणार, सिक्रेशन होणार. सो प्रोजेस्ट्रॉनची लेवल ब्लड मध्ये वाढते आणि इस्ट्रोजनची लेवल खाली गेलेली असते. प्रोजेस्ट्रॉनची लेवल वाढलेली प्रोजेस्ट्रॉनची लेवल काय करते तर एफएसएच ची ऍक्टिव्हिटी जी इकडे तयार होतं, एफएसएच तयार हे होण्यासाठी एफएसएच ची ऍक्टिव्हिटी थांबवून टाकते. म्हणजे पिचडी ग्लँडला मेसेज देते की एफएसएच स्टॉप कर सिक्रेशन करणं. सो एफएसएच ची ऍक्टिव्हिटी स्टॉप झाली की पुढची प्रोसेसच काय होत नाही, म्हणजे हे सगळं होतच नाही ना पुढे. आणि हे पुढे झालं नाही याचा अर्थ मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही. आणि म्हणून अशा फिमेलमध्ये एक फर्टिलाइज झाल्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल थांबतं. सो किंवा डिस्कंटिन्यू होतं, थांबतं. थांबलं किंवा डिस्कंटिन्यू होणं मेन्स्ट्रुअल सायकल हे इंडिकेशन असतं प्रेग्नन्सीचं, पण इट्स नॉट 100% कन्फर्मेटरी टेस्ट. बऱ्याच फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल डिले होतं किंवा बऱ्याच फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल थांबतं पण इट डझंट मीन की ते फर्टिलाइज एक झालंय. एक फर्टिलाइज झाल्याची प्रोसेस मेल आणि फिमेलला दोघांना माहित असते की आपण एकत्र आलोय, तेव्हाच ही प्रोसेस सगळी होणार. ह्याच्या व्यतिरिक्त जर होत असेल डिस्कंटिन्यू किंवा डिले होत असेल तर देर इज सम हॉर्मोनल प्रॉब्लेम असू शकतो. बऱ्याच फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल लिटिल बिट अर्ली किंवा डिले होतं. इट इज नॉट तेवढा प्रॉब्लेम नसतो. पण खूप 2-2 महिने 1.5 महिने जर खूप पुढे जात असेल तर इट्स अ हॉर्मोनल प्रॉब्लेम. सो डॉक्टरकडनं चेक करून घेणं आवश्यक असतं गायनेकोलॉजिस्टकडनं. पण नॉर्मल केसमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स थोडी हॉर्मोनल मागे पुढे थोडंसं होतं, त्यामुळे सायकल काय त्याच दिवशी त्यावेळेला येत नाही, 4-5-5-6 दिवस मागे पुढे प्रत्येक फिमेल मध्ये होते. कारण हे सगळं हॉर्मोनवर डिपेंड आहे आणि हॉर्मोन सिक्रीट होणं हे आपल्या मेंटल स्ट्रेस, तुमचा फिजिकल एक्सरसाइज म्हणजे एंटर त्या आणि थोडस बॅक जनरेशन म्हणजे मागची प्रोजेनीमध्ये कसं आहे आईमध्ये हे थोडस हेरिडिटी थोडासा पार्ट असतो, तसं सगळ्याचं मिश्रण असतं की हे कसं व्हायला पाहिजे किंवा कधी स्टॉप व्हायला पाहिजे, कधी चालू व्हायला पाहिजे. सो ह्याचा अर्थ असा नाही की मेन्स्ट्रुअल सायकल डिस्कंटिन्यू झालं म्हणजे एक फर्टिलाइज झालं. ही फक्त स्टेज कधी असते त्यावेळेला मेल आणि फिमेलला माहित असते की आपण एकत्र आलोय, त्याच वेळेला मात्र हे एक फर्टिलाइज झालं तर प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढते. प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली की एफएसएच ची ऍक्टिव्हिटी बंद होते. एफएसएच ची ऍक्टिव्हिटी बंद झाली की मेन्स्ट्रुअल सायकल डिस्कंटिन्यू होतं. आणि मेन्स्ट्रुअल सायकल डिस्कंटिन्यू झालं इट्स अ इंडिकेशन ऑफ प्रेग्नन्सी, बट इट इज नॉट अ 100% कन्फर्मेटरी टेस्ट. कन्फर्मेटरी टेस्ट करण्यासाठी दुसरी एक टेस्ट आहे, दॅट इज कॉल्ड HCG, ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रोपिन, ती आपण पुढे बघूया. सो हा एक पॉसिबिलिटी. आता एक जर फर्टिलाइज झालं नाही तर ह्या कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन होतं व्हाईटिश मास मध्ये, दॅट इज कॉल्ड एज कॉर्पस अल्ब्युकस, जे ओव्हरी मध्ये डिजनरेट होतं. आता इथं प्रोजेस्टेरॉनची लेवल खाली गेली आहे बरोबर ना, कारण एक फर्टिलाइजच झालं नाही, प्रोजेस्टेरॉन तयारच झालं नाही. मग काय होतं माहितीये का, मग आता आणि इस्ट्रोजनची पण लेवल खाली गेलेली असते, कारण एक फर्टिलाइज इस्ट्रोजन हे फॉलिकल सगळे तयार करतात, पण एकदा रप्चर झाल्यानंतर फॉलिकल्स इस्ट्रोजन तयार करणार नाही. त्यामुळे ह्या स्टेजच्या नंतर 14व्या स्टेजच्या नंतर इस्ट्रोजनची लेवल खाली गेली जाते, प्रोजेस्टेरॉनची लेवल पण खाली जाते. दोन्ही खाली गेलेल्या लेवल काय करतात, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतात एफएसएच तयार करायला. कळते, इथं प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली, एक फर्टिलाइज झालं आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली तर एफएसएच इनहिबिट होतं. पण एक जर फर्टिलाइज झाली नाही तर काय होणार, प्रोजेस्टेरॉन तयारच होणार नाही, इस्ट्रोजन पण तयार होणार नाही, कारण इस्ट्रोजन फॉलिकल असेपर्यंतच असतात. एकदा रप्चर झाले की इस्ट्रोजन फॉलिकल्स तयार करतात. एकदा रप्चर झालं की फॉलिकल ने इस्ट्रोजन तयार करण्याची प्रोसेस कमी केली. सो इस्ट्रोजनची लेवल आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल एकदम खाली जाते. खाली गेलेली प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल काय करते, एंडोमेट्रियम ब्रेक करते. आणि एंडोमेट्रियम ब्रेक करते याचा अर्थ एंडोमेट्रियम मधनं डेड सेल्स आणि ब्लड बाहेर पडतं, ज्याला आपण ब्रेक होऊन वजानामधनं बाहेर पडतो, ज्याला आपण मेन्स्ट्रुअल फ्लो असं म्हणतो, इफ एग इज नॉट फर्टिलाइज. जे सायकल म्हणजे तिकडे आता मेन्स्ट्रुअल फ्लो ऍक्च्युअली चालू झाला 4 ते 5 दिवसाचा. हा एक पार्ट. दुसरा पार्ट, हे दोन्ही कमी झालेले काय हॉर्मोन्स काय करतं, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं, कारण पुढच्या महिन्याला परत सायकल यायला पाहिजे ना, पुढच्या महिन्याला परत एक तयार व्हायला पाहिजे. सो हे कमी झालेले इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन परत पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं.
परत पिट्युटरी ग्लॅन्ड एफएसएच तयार करतं, परत एफएसएच याच्यावरती ऍक्ट होतं, एफएसएच झाल्यानंतर ही सगळी प्रोसेस परत तयार होते. हे सगळं झाल्यानंतर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. दुसरी सायकल चालू झाली आहे. दुसरी सायकल म्हणजे मेन्स्ट्रुअल फ्लो नाही, दुसरी सायकल. दुसऱ्या सायकल मध्ये पण एक ओव्ह्युलेशन झालं, एक बाहेर पडलं. जर एक फर्टिलाइज झालं तर मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते, एक फर्टिलाइज झालं नाही तर परत इस्ट्रोजन प्रोस्टेरोनची लेवल खाली गेली. परत खाली गेल्यानंतर एफएसएच ला स्टिम्युलेट मिळाला, एफएसएच तयार झाला, परत तिसरी सायकल चालू झाली. असं प्रत्येक फिमेल मध्ये हे दर महिन्याला सायकल चालू राहतं. हे आपण पुढे बघूया मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये. सो हा एवढा पार्ट मी एक्सप्लेन केला. आता तरी कळला का? पुढे आपण अजून शिकू ना, त्यात थोडस तुमच्या अजून क्लिअर होईल पार्ट. ओके, बघू आपण आता पुढे पार्ट बघूया, लक्षात येईल तुमच्या. बघा बघा, द सेल्स ऑफ जर्माइनल एपिथेलियम, द सेल्स ऑफ germinal epithelium give rise to group of oogonia projecting into cortex into form of cord called as egg tube, म्हणजे हे, किंवा त्याला फ्युगर असं म्हणतात. ओके, नाउ each cord and its end has a rounded mass of oogonial cells. म्हणजे egg tube का, तर त्याला हे oogonial cells कनेक्ट असतात आणि म्हणून त्याला egg nest असं सुद्धा म्हणतात. From which the primordial ovarian follicles develop. Primordial ovarian follicles develop होतं. Now each primordial follicle has its center a large primary oocyte 2N, म्हणजे इकडे प्रायमरी oocyte असतं, सराउंडेड बाय सिंगल लेअर ऑफ फ्लॅट फॉलिक्युलर सेल्स. मी आता सांगितलं ना, एक उगोनिया स्टॉप व्हायचा, डिवाइड व्हायचा थांबतो आणि oocyte तयार होतं, आणि उरलेले उगोनिया आहेत ज्याच्या कन्व्हर्जन हा फॉलिक्युलर सेल्स मध्ये होतं आणि जे सराउंड करतात सिंगल लेअर ऑफ फॉलिक्युलर सेल्स, ज्याला आपण प्रायमरी oocyte असं म्हणतो आणि प्रायमरी फॉलिकल असं म्हणतो. The primary oocyte start with its meiotic division but get arrested at it as meiosis 1. Now, of the 2 million primordial follicles, 2 million primordial follicles, ही सगळी प्रोसेस सेकंड मंथ मध्ये होते फिमेलच्या, आणि मॅच्युरेशनची प्रोसेस आहे ना, ही नंतर होते, म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप झाल्यानंतर. तोपर्यंत ही सगळी प्रोसेस चालू होते, इथपर्यंत असते, इथपर्यंत होते. त्याच्या पुढची प्रोसेस सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर चालू होतं ना, त्यावेळेला हे सगळी पुढची प्रोसेस होते 12 ते 13 वर्षानंतर. पण तत्पूर्वी सगळे फॉलिकल्स आत तयार झालेले असतात. सो ऑफ द 2 million primordial follicles emitted in the fetal ovary, only about 1 million remain at the birth. म्हणजे बर्थ पर्यंत 1 मिलियन राहतात, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त 40,000 रिमेन ऍट द टाइम ऑफ प्युबरिटी. म्हणजे प्युबरिटीच्या वेळेला फक्त 40,000 राहतात. ज्या वेळेला सेकंड मंथ मध्ये 2 मिलियन्स असतात, डिलेव्हरी होताना ते 1 मिलियन होतात, आणि डिलेव्हरी झाल्यानंतर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जेव्हा येतं तेव्हा फक्त त्याच्यामध्ये 40,000च असतात. The large scale destruction of the primordial cells or primordial follicles during growth is called as atresia. त्याला atresia असं म्हणतात. जे मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन होतं आणि फक्त 40,000च राहतात, त्या सगळ्या प्रोसेसला atresia असं म्हणतात. Now, the development of the primordial follicle into mature or graphene follicle restart with the onset of puberty. आताच मी तुम्हाला सांगितलं, मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल म्हणजे कुठलं, हे बघा, हा जो काय प्रकार आहे, हा मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल आहे. हा मॅच्युअर ग्राफेन हा इकडचा इथपासून हा मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल, हा सगळा प्रकार आहे ना, हा सगळा प्रकार प्युबरिटी पर्यंत होतो, प्युबरिटीच्या अगोदर होतो, आणि प्युबरिटीच्या नंतर हा सगळा प्रकार होतो. सो प्युबरिटी पर्यंत फक्त सेकंडरी काय ते प्रायमरी फॉलिकल्स तयार झालेले असतात. प्युबरिटी आली की मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल व्हायला तयार होतं. ओके, फार इम्पॉर्टंट आहे. So that is called onset of puberty. During each menstrual cycle, only one of the primordial follicle starts growing to form graphene follicle. असंख्य प्रायमोडियल फॉलिकल पैकी फक्त एकच प्रायमोडियल फॉलिकलचं कन्व्हर्जन ग्राफेन फॉलिकल मध्ये होतं. In each cycle, alternately 1 or 2 ovaries produce the graphene follicle. नॉर्मल केस मध्ये 2 पैकी 1 ओव्हरी फंक्शनल राहते आणि एका ओव्हरी मधनं एक बाहेर पडतं. पण कधी कधी एका वेळेला दोन्ही ओव्हरी फंक्शनल राहतात आणि दोन्ही एक बाहेर पडतात, हे रेअर होतं. मग त्यावेळेला ट्विन्स होतात. ओके, पुढे बघू आपण. The first menstrual cycle or menarche begins normally at about 13 years, and a menopause, that is top of the cycle, happens at the age of 45 to 50 years. म्हणजे menstrual cycle start होते एज ऑफ 13 years, आणि
मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. दिस इज अबाउट अराउंड 45 to 50 years. नाउ द पिरियड इन विच द मेनार्च अँड मेनोपॉज. हा, आता मेनार्चचा जो पिरियड आहे तो 13 पासून मेनार्च आणि मेनोपॉज आहे 45 to 55. सो अराउंड हा जो इयर आहे ना 13 पासून 45 पर्यंत हे अराउंड 32 इयर्सचं आहे. म्हणजे 32 इयर 32 इयर्सचा स्पॅन आहे. ओके, सो 32 इयर्सच्या स्पॅन मध्ये एका वर्षाला, कॅन यू इमॅजिन, कोणी मला सांगू शकेल का एका वर्षाला किती मेन्स्ट्रुअल सायकल येतात? कोण मला सांगू शकेल एका वर्षाला किती मेन्स्ट्रुअल सायकल येतात? इन ए इयर हाऊ मेनी मेन्स्ट्रुअल सायकल्स? No, your answer is wrong. There are total 13 menstrual cycle. Why 13 menstrual cycle मी तुम्हाला सांगतो. आपण जानेवारी पकडूया. समजा जानेवारी पासून मेन्स्ट्रुअल सायकल हे 28 दिवसाचं असतं. द सायकल इज 28 डेज सायकल. 28 दिवसाचं सायकल असतं. मग 28 दिवस रेग्युलर म्हणतो आम्ही. 28 दिवसा सायकल मध्ये प्रत्येक महिन्याला ना 2 ते 3 दिवस वाचतात. मग विचार करा, प्रत्येक महिन्याचे 2-3 दिवस तुम्ही जर एकत्र केले तर 12 दुणे 24, 2 आणि 3 दिवस असतील ना कधी कधी. म्हणजे एक 28 दिवसाचा अजून एक महिना चालू होतो. म्हणजे टोटल ना 13 मेन्स्ट्रुअल सायकल होतात एका वर्षामध्ये, 12 नाही. 13 मेन्स्ट्रुअल सायकल एका वर्षामध्ये. म्हणजे प्रत्येक वर्षाला, प्रत्येक महिन्याला 10 कसे सांगते? 10 नाही होणार. इट इज 13 मेन्स्ट्रुअल सायकल. नॉर्मल केस म्हणतोय मी, नॉर्मल फिमेल मध्ये सांगतोय. सो इन नॉर्मल फिमेल देर आर टोटल 13 मेन्स्ट्रुअल सायकल. जानेवारी पासून महिना पकडा ना, मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसाचं असतं. म्हणजे प्रत्येक महिन्याला 28व्या दिवशी 28 दिवसाने सायकल येणार. म्हणजे प्रत्येक महिन्याचे 2 ते 3 दिवस सुटतायत किंवा राहतायत. हे 2 ते 3 दिवस प्रत्येक महिन्याचे तुम्ही पकडलेत तर 12 दुणे 24, 2 दिवस पकडलेत आणि मध्ये 3 एक दिवस एक्स्ट्रा येतो अल्टरनेट. जानेवारीला 31, फेब्रुवारीला कमी, मार्चला 31, एप्रिलला 30. म्हणजे प्रत्येकाचे 2-3 दिवस येतात. म्हणजे जर 12 गुणिले 1 महिना केला तुम्ही, तर सॉरी 12 ने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर अजून एक महिना येतो. म्हणजे टोटल ना 13 मेन्स्ट्रुअल सायकल होतात एका वर्षामध्ये. वन्स इन ए इयर देर आर टोटल 13 मेन्स्ट्रुअल सायकल. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला, वी आर टॉकिंग अबाउट नॉर्मल केस हा, नॉर्मल फिमेल. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला एक ओव्हरी मधलं एग तयार होतं. एक एग तयार होतं. म्हणजे टोटल 13 एग तयार होणार वर्षाला. 13 एग वर्षाला तयार होतात आणि टोटल स्पॅन जो आहे फिमेलचा सायकलचा तो 32 इयर्सचा आहे. सो 32 इंटू 13 जर केले आपण, 32 इंटू 13 केले तर अराउंड 416 म्हणजे 416 एग. रिप्रोडक्टिव्ह फेज, हा रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणतात. मेनोपॉज टू मेनार्च टू मेनोपॉज या फेजला, 32 इयर्सच्या फेजला रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणतात. या फेज मध्येच फिमेल गिव्ह बर्थ टू दी यंग वन. सो टोटल एग किती तयार होणार माहितीये का? 416 एग तयार होणार. बघा, 32 इयर्स आणि 13 इज अ सायकल. सो 32 इंटू 13 इज 416 एग तयार होणार. ओके, इज इट क्लिअर? क्लिअर झालं का? का डाऊट आहे याच्यात काही? एनी डाऊट और क्लिअर? ओके, सो आता आपण बघूया ही हिस्टॉलॉजी जी आपण आता बघितली ती. बघा, in the histology of ovary, the different stages of developments of the oocytes can be seen. TS of ovary show an outer cortex and inner medulla. The medulla is formed by fibrous connective tissue, blood vessels, and nerves. Now, the outer cortex has a framework of connective tissue called stroma. Cortex is lined by a single layer of germinal epithelial cells. Now, the germinal epithelial cells undergoes proliferation to form oogonia. One of the oogonia stop dividing to form oocyte, while the remaining cells called as follicular cells. The follicular cells get surrounded by oocyte. जे मी आता एक्सप्लेन केलं तेच सांगतोय. The resultant structure is called as primary follicle, which is surrounded by stromatal cells. Each primary follicle has multi-layered cuboidal follicular cells. Now, a single layer of flattened follicular cells later become columnar
and again divide and redivide to form many cells called as granulosa cells or membrana granulosa. Outside this membrana granulosa, the stomatal cells surrounding the follicles to form sheath of cells called as theca folliculi. Now, the stroma cell add theca over the follicle. It is now changed into secondary follicle. There is a growth of oocyte and the granulosa cells increase in number. They starts producing the hormone estrogen. So हे सगळे follicular cells estrogen नावाचा hormone तयार करतात. The cavity called as follicular cavity or antrum appear within the granulosa cells. Granulosa cell मध्ये cavity form होते and rapidly increase in size. Size त्याची वाढते. As a result, जो का egg आहे तो developing egg or oocyte lies excentrally, center सोडून बाजूला जातो. Innermost layer of granulosa cell attached to the zona pellucida to form corona radiata. So ह्याला 3 लेयर तयार होतात. एक ग्लास बाहेरचं लेयर आहे त्याला म्हणतात झोना पेलुसिडा आणि एकदम बाहेरचं लेयर आहे त्याला म्हणतात करोना रेडिएटा. Some of the granulosa cells from the discus proligerus which is situated on the one side of the follicle. As this process of maturation of follicle takes place, they begin to move towards the surface of the ovary. हे सगळं surface of the ovary मध्ये येतं. कोण mature graphene follicle. The membrane called zona pellucida is present between oocyte and corona radiata. As follicle expand, the stomatal forming sheath called as theca folliculi म्हणजे पूर्ण ग्राफेन फॉलिकलच्या बाहेरचा जो लेअर आहे मोठा झाल्यामुळे थिका फॉलिक्युली जी आहे ती एक्सपांड होते आणि त्याचं डिफरन्शिएट होते आउटर थिका एक्सटर्ना and theca interna. The follicle with all these layer is called as matured graphene follicle and the cavity is filled by fluid called as Leaker folliculi. The graphene follicle presses against the thin wall of the ovarian giving and blister appearance. ती काय करते तर त्या ओव्हेरियन फॉलिकलला प्रेस करते. प्रेस केल्यामुळे इकडे ब्लिस्टर तयार होतो, फुगा तयार होतो. The mature graphene follicle ruptured by opening its outer wall and release the ovum into peritoneal cavity. Peritoneal cavity मध्ये ovum बाहेर पडला जिथे फक्त करोना रेडिटा, झोना पेलुसिडा आणि egg आहे. After ovulation, remaining follicle get converted into corpus luteum, that is yellow body, and it secretes progesterone. If egg is not fertilized, the corpus luteum degenerate and become a mass of fibrous tissue called as corpus albicans. And if egg is fertilized, not fertilized, if egg is fertilized, the corpus luteum is retained as a endocrine gland and stigma is a spot. बघा जिकडे तो मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल जिकडे चिकटतो ओव्हेरियन कशा ओव्हरीच्या वॉलला सरफेसला तिकडे तो चिकटतो ना ब्लिस्टर होऊन जिकडे चिकटतो तो पार्ट म्हणजे स्टिग्मा. सो स्टिग्मा इज अ स्पॉट ऑन द ओव्हेरियन सरफेस वेअर द रप्चर्ड और ग्राफेन फॉलिकल. बघा आता हा आपण मॅच्युअर फक्त ग्राफेन फॉलिकल काढलाय. बघाची तुम्हाला सांगितलेला तो हा त्याचा डायग्राम काढून घ्या. हा थिका एक्सटर्न आहे, त्याच्यानंतर थिका इंटर्न आहे, हा थिका इंटर्ना, हा थिका एक्सटर्ना. त्यानंतर हे सगळे दिसतात ते ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, हे सगळे दिसतात ते ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत. त्याच्या आत दिसतंय ते एंट्रम आहे, बरोबर. त्याच्यानंतर हा आहे कॉलम ऑफिरस म्हणजे डिस्कस प्रॉलिगेलस, ह्याला दुसरं नाव आहे डिस्कस प्रॉलिगेलस. हा जो लेअर आहे त्याला म्हणतात करोना रेडिएटा आणि ह्याच्या बाहेरचा लेअर आहे त्याला म्हणतात हा करोना रेडिएटा. आतला लेअर आहे तो झोना पेलुसिडा, पण झोना पेलुसिडा लेबल केला नाहीये. सो आतला लेअर झोना पेलुसिडा आहे, त्याचा बाहेरचा लेअर आहे तो करोना रेडिएटा आहे. या सगळ्या स्ट्रक्चरला ग्राफेन फॉलिकल म्हणतात. अजून डिटेल मध्ये असं दिसतं बघा. थिका एक्सटर्ना, थिका इंटर्ना, त्याच्यानंतर कॅव्हिटी आहे ती अँट्रमची आहे, त्याच्यानंतर हा ग्रॅन्युलोसा सेल्स आहे, हा करोना रेडिएटा आहे, त्याच्यानंतर आत आहे ग्रॅन्युलोसा झोना पेलुसिडा आणि शेवटचा आहे ते oocyte. या सगळ्या रिझल्टंट स्ट्रक्चरला म्हणतात मॅच्युअर्ड ग्राफेन फॉलिकल. ओके, सो ग्राफेन फॉलिकल इज मॅच्युअर्ड ओव्हेरियन फॉलिकल and eccentric secondary oocyte is surrounded by a non-cellular layer of zona pellucida secreted by vitelline membrane oocyte. हा डायग्राम काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, पुस्तकात नाहीये. हे रप्चर झालेलं मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल, सॉरी रप्चर झालेलं नाही, हे रप्चर व्हायच्या अगोदरची स्टेज आहे जी आपण बघितलं मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल. त्याच्या बाहेर बघितलं थिका एक्सटर्ना, मग थिका इंटर्ना, मग ग्रॅन्युलोसा सेल येल्लो रंगाचा, मग आत झालेली कॅव्हिटी अँट्रम,
तिथं त्यांनी एक डायग्राम काढला नाहीये. हा करोना रेडिएट आहे. ग्रॅन्युलोसा सेल पासून तयार झालेला करोना रेडिएट आहे. त्याच्या आत अजून एक लेअर असतो, तो नॉन सेल्युलर लेअर आहे, त्यामुळे तो कळत नाही. तो असा एक नुसती लाईन काढायची आत आणि नुसती लाईन काढून त्याला झोना पेलुसिडा असं लेबल करायचं. आणि नंतर हा उसाइड आणि हा उसाइडचा बाहेरचा लेअर आहे स्वतःचा, दॅट इज कॉल्ड ॲज व्हायटल मेम्ब्रेन. सो इथं फक्त एक डार्क लाईन काढा याच्यावर आणि डार्क लाईन डायग्राम तयार करायला तेव्हा लक्षात घ्या. डार्क लाईन वर एक तयार करा आणि त्याला म्हणा झोना पेलुसिडा आणि त्याच्या आतली जी आहे ही व्हायटल मेम्ब्रेन आहे. ओके, सो मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल आहे. हे परीक्षेला ड्रॉ करायला विचार, ड्रॉ मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल. सो ऑर विथ हेल्प ऑफ नीट लेवल डायग्राम डिस्क्राइब स्ट्रक्चर ऑफ ग्राफेन फॉलिकल. सो हा ग्राफेन फॉलिकलचं स्ट्रक्चर आपण एक्सप्लेन करतोय बघा. ग्राफेन फॉलिकल इज अ मॅच्युअर्ड ओव्हेरियन फॉलिकल. इट इज an eccentric secondary oocyte. Eccentric, it is surrounded by a non-cellular layer. जो झोना पेलुसिडा आहे ना, तो नॉन सेल्युलर लेअर आहे आणि तो व्हाईटलाईन मेम्ब्रेन तयार करतो, असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. नाव Now, the outermost protective and fibrous covering is called as theca externa. Theca externa आहे. And inner is theca interna. बाहेरचा theca externa, आतला theca interna आहे. Now, from the membranogranulosa, cells differentiate into discus proligerus. ज्याचं दुसरं नाव आहे corona and the corona redita cells. म्हणजे मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा पासून काय तयार होतं आत्ताच मी सांगितलं, ह्याला जर्म हिल म्हणतात. हा जो काय आहे ज्याच्यावर बघा हे हा पार्ट हा इकडे तुम्हाला दिसतो, याचं दुसरं नाव आहे डिस्कस प्रॉलिगेरस. कॉलमस ऑफेरस दुसरं नाव आहे डिस्कस प्रॉलिगेरस. सो डिस्कस प्रॉलिगेरस आणि करोना डिडिटा हा कोणापासून तयार होतो, तर तो ग्रॅन्युलोसा सेल पासून तयार होतो. ओके, नाव द कॉलम ऑफेरस इज द टर्म यूज फॉर द oocyte अँड द सराउंडिंग ग्रॅन्युलोसा सेल्स. ज्याच्यावरती तो लँड त्याला जर्म हिल असं सुद्धा म्हणतात. नाव ए फ्लुइड कॅव्हिटी, ए फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी म्हणजे ही कॅव्हिटी, या कॅव्हिटीला एंट्रम म्हणतात. Antrum lies between the oocyte and the membrana granulosa. It is filled with the fluid called as liquor folliculi. Liquor folliculi ने भरलेलं असतं. It produces the hormone estrogen. Inner of the theca interna, the follicular cells form the membrana granulosa. त्याच्यानंतर membrana granulosa form होतो. Okay, now इथपर्यंत आपण बघितलं that is structure of egg. Okay, or structure of secondary oocyte, sorry, graphene follicle. आता ह्या graphene follicle एकच्या आत सॉरी ओव्हरीच्या आत असतो. ओव्हरीच्या आत असल्यानंतर हा मॅच्युअर झाला की हे सगळं हा सगळा पार्ट हा मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल आहे. हा सगळा पार्ट तो हाय दाखवला नाही तो मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल. हा ग्राफेन फॉलिकल इकडे येतो, इथं ना ब्लिस्टर तयार होतं म्हणजे एक फुगासारखा तयार होतो आणि फुगा तयार झाला की इकडनं एक बाहेर पडतो. तो एक बाहेर पडतो म्हणजे फक्त काय बाहेर येतं तर oocyte, करोना रेडिएट, झोना पेलुसिटा आणि करोना रेडिएट एवढाच पार्ट फक्त बाहेर येतो. आणि ज्या स्पॉटला हा एक बाहेर पडतो त्या स्पॉटला स्टिग्मा असं म्हणतात. STIGMA स्टिग्मा. हे होत असताना ब्लिडिंग होतं बघा. कॉर्पस हिमोरेजियम असं त्याला म्हणतात. थोडस रप्चर होतं फॉलिकल फील्ड विथ आणि ब्लड क्लॉट होतो, म्हणून त्यावेळेला काही काही फिमेल मध्ये पेनिंग होतं. सो आता हे जे काय तयार झालेला पार्ट आहे हा मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल आहे आणि हा फक्त आता oocyte आहे. बाकी सगळं एम्प्टी मॅच्युअर ग्राफेन फॉलिकलचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियम मध्ये होतं. हा जो काय एम्प्टी oocyte आहे, सॉरी हा जो काय पार्ट आहे हा पार्ट म्हणजे सेकंडरी oocyte. हा सेकंडरी oocyte जाणार कुठे माहितीये का, तो जाणार फेलोपियन ट्यूब मध्ये. कळते. आता ह्याच्या पुढची ही oogenesis प्रोसेस बघितली आपण, आता पुढे बघणार आहोत. ही ऍक्च्युअली प्रोसेस oogenesis आहे, पण इथे गंमत अशी आहे oogenesis प्रोसेस कम्प्लीट होत नाही ओव्हरी मध्ये. त्यातला हाफ पार्ट ओव्हरी मध्ये होतो आणि हाफ पार्ट फेलोपियन ट्यूब मध्ये होतो. तो आपण पुढे बघूया. स्पर्मॅटोजेनेसिस अख्खीची अख्खी प्रोसेस सेमिनिफरस ट्यूब्यूल मध्येच कम्प्लीट होते, पण oogenesis ची प्रोसेस अर्धी ओव्हरी मध्ये होते आणि अर्धी फेलोपियन ट्यूब मध्ये होते. ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आता तो संपणार नाही, तर इथं आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला oogenesis बघूया. इथं सगळ्यांना कळलंय का, कोणाला काय डाऊट नाहीये ना? आय थिंक आता सगळ्यांना क्लिअर झालं असेल मी काय सांगितलं ते. इज इट क्लिअर? ओके, ठीक आहे. सगळेजण नाही सांगत आहे, एक दोन जण सांगतायत फक्त. ओके, ठीक आहे. ठीक आहे, आपण इकडे थांबूया आणि पुढच्या लेक्चरला पुढचा पार्ट बघूया. ओके, जरा तुम्ही पुस्तकात नाही वाचा मात्र, एकमेकाला लिंक आहे सगळं, नाही कळलं तर पंचायत येणार. वाचा, जसं शिकवणार आणि काय डाऊट असेल ते विचारा मला. चला, वी स्टॉप हिअर.
आपण इकडे थांबूया. चला, थँक्यू व्हेरी मच. दिस इज ऑल फॉर टुडे.